नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये। मी संतोष। आपली सायन्सची सिरीज सुरू आहे, त्यामध्ये आपण 8वी विज्ञानाचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण डिस्कस करतोय। नेहमीप्रमाणे जे लोक सुरुवातीपासून बघतात त्यांना काय प्रॉब्लेम नसेल, पण जे लोक आजच हाच व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी परत काही सूचना। पहिली गोष्ट म्हणजे की पाठीमागची व्हिडिओ आधी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला लिंक व्यवस्थित लागेल। दुसरी गोष्ट की व्हिडिओची क्वालिटी थोडीशी इम्प्रूव्ह करा, म्हणजे तुम्हाला जे काय बोर्डवरती गोष्टी असतील त्या तुम्हाला क्लिअर कट दिसतील। आणि व्हिडिओ जो आहे तो पोर्ट्रेट मोडमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला अजून गोष्टी थोड्याशा क्लिअर दिसतील। ठीक आहे ना, या 2-3 सूचना आणि नक्कीच आपण काय करू की आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण। ठीक आहे सर, ही आपली त्याच्या आधी एक अनाउन्समेंट आहे। पोलीस भरतीसाठी आपण काय करतोय की एक बॅच आपण चालू करतोय। तर ही जी बॅच आहे ती ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात असणार आहे। बॅचची वैशिष्ट्य आपल्याला तुम्हाला दिसतील की आपण बरीच जे एकदम डिटेलमध्ये आपण ती बॅच कंडक्ट करणार आहे, जी काही मोठी पोलीस भरती असणार आहे पुढच्या वर्षी जी होणार आहे 2024 मध्ये, त्याची तयारीचा पार्ट म्हणून आपण ही बॅच घेतोय। बॅचला तुम्हाला जर एन्क्वायरी करायची असेल तर खाली तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत, मी परत नंबर रिपीट करतो। जर तुम्ही ऑफलाईन बॅचसाठी इंटरेस्ट असाल जी की कोल्हापूरमध्ये होणार आहे, त्याचा नंबर आहे 95 45 38 71 61। आणि जर तुम्ही ऑनलाईनसाठी इंटरेस्ट असाल, ऑनलाईन म्हणजे कशा स्वरूपात, तर हा जसं तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओ बघताय त्याच रूपात ती रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला काय मिळतील की लेक्चर्स मिळतील। त्याचा नंबर आहे 72 49 56 61 67। तुम्ही इथं स्क्रीन जी आहे ती स्क्रीन पॉज करून तुम्ही नंबर्स लिहून घेऊ शकताय आणि त्यानंतर तुम्ही एन्क्वायरीसाठी कॉल करू शकताय। तुम्हाला फीज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तुम्हाला तिथं कळून जातील। ठीक आहे ना, चला लगेच नेक्स्ट पुढच्या पार्टला जाऊ आपण। ओके, तर मला ते काल आपण हे डिस्कशन करत होतो, आपण इंद्रिय संस्था हा टॉपिक आपण बघितला होता, हा पार्ट आपण डिस्कशन करून झालेला आहे। इथं आपण जे हृदयाचं वर्किंग आहे ते हृदयाचं वर्किंग आपण काल काय केलं की डिस्कस केले। तो जो पुढचा पार्ट होता रक्ताभिसरण संस्थेचा, तो आता आपण काय करू की आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया आपण। ठीक आहे, येस बघा, काल आपण म्हटलं होतं की जे रक्ताभिसरण संस्था आहे त्या रक्ताभिसरण संस्थेचे 3 मुख्य पार्ट असतील। पहिला असेल हृदय, हृदयाचे नेमके कप्पे किती असतात, कुठल्या कप्प्यामध्ये कुठल्या प्रकारचं रक्त असतं, कसं काम करतं नेमकं आपलं हृदय, याच्याविषयीचं काल आपण काय घेतलं की एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे। दुसरा जो पार्ट तुमच्या रक्ताभिसरण संस्थेचा महत्त्वाचा तो म्हणजे की तुमच्या रक्तवाहिन्या, आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊन तिसरा पार्ट तुमचा तो म्हणजे की रक्त, त्याची देखील माहिती काय करू आपण या टॉपिकमध्ये घेऊ आपण। ठीक आहे ना, बघा ज्या रक्तवाहिन्या त्या खास करून तुम्हाला दिसेल की 3 प्रकारच्या आहेत। तिन्हींचे फंक्शन्स वेगळे आहेत, तिन्हींचे लोकेशन वेगळे आहे आणि तिघांच्या स्ट्रक्चरमध्ये बघतो आपण की थोडंफार काय की डिफरन्स आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। पहिला जो प्रकार आहे तर म्हणतो आपण रोहिण्या। ओके, रोहिण्या किंवा धमन्या म्हणतो आपण त्याला। ठीक आहे ना, काय असतात बघा यांचं महत्वाचं काय की रक्त कुठून कुठे घेऊन जातात, कुठल्या प्रकारचं रक्त असतं, या गोष्टी आपल्याला काय की प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे। बघा, हृदयापासून शरीराच्या वेगळ्या वेगळ्या भागात रक्त नेण्याचं काम तुमचे कोण करतात, धमन्या करतात। सिंपल लक्षात ठेवा, काय करतात धमन्या, काय करतील तर हृदय जे आहे ते हृदयापासून बॉडीचे जे इतर पार्ट्स आहेत तिकडे काय करतील की ते रक्त घेऊन जातील। ठीक आहे ना, पुढं धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात। खोलवर म्हणजे कळतं ना की बॉडीच्या फार आतमध्ये असतील, तुम्हाला वरती जे दिसतात हातावरती वगैरे तुमच्या त्या शिरा आहेत त्या धमन्या नाही आहेत, आतमध्ये काय आहेत, कारण ऑब्वियस लक्षात घ्या की हृदयाकडे रक्त घेऊन जातं म्हणजे त्यांच्या रक्त कुठलं असेल तर त्यांच्यामध्ये रक्त जे आहे ते शुद्ध प्रकारचं रक्त आहे, ते प्रोटेक्ट करण्याचं बघतो आपण धमनी जे आहे ते शरीरामध्ये खोलवर असतात। फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्यांच्या मध्ये ऑक्सिजन युक्त रक्त असते। काल आपण बघितलं होतं बघा कालच्या त्या एक्सप्लेनेशन मध्ये की फुफ्फुस धमनी जी आहे ती काय करते तर जे आपलं ज्याला म्हणतो आपण काल की उजव्या साईडचं जे निलय होतं त्या उजव्या निलयामध्ये रक्त काय करते की फुफ्फुसाकडे घेऊन जायचं काम जे करते तिला काय म्हणलो आपण फुफ्फुस धमनी। तिच्यामध्ये मात्र काय की कुठल्या प्रकारचं रक्त आहे तर इथं अशुद्ध प्रकारचं रक्त आहे, लक्षात घ्या। फुफ्फुस धमनी जी आहे तिच्यामध्ये जनरली काय बघा, जनरली सगळ्या धमन्यांच्या मध्ये शुद्ध रक्त असतं, कारण त्या हृदयाकडे रक्त काय करतात की तुमच्या इतर बॉडी पार्ट्सकडे घेऊन जात आहेत। अपवाद त्याला कोण आहे, अपवाद आहे फुफ्फुस धमनी, जिच्यामध्ये काय आहे की अशुद्ध प्रकारचं रक्त आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। ऑक्सिजन युक्त काय त्यामध्ये रक्त असतं, कशामध्ये इतर धमन्यांच्या मध्ये, फक्त फुफ्फुस धमनीच्या मध्ये काय की तुमचं ऑक्सिजन युक्त रक्त असत नाही। ठीक आहे ना, धमन्यांच्या भित्ती का जाड असतात, म्हणजे थोडंसं आपण जर तुम्ही इमेज बघाल तर ही जी जाडी आहे भिंतीची धमन्यांची थोडी कशी आहे की जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये काय की झडपा नसतात। झडपा म्हणजे कळतं ना की त्याच्यामध्ये वॉल्स नसतात, पूर्ण रिकामे असतात, कारण त्यांना काय करायचं की रक्त हृदय जे आहे ते रक्त पंप करते, त्यामुळे त्यांना काही झडपा असण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या। ठीक आहे ना, पुढं नीला किंवा शिरा म्हणतो आपण, त्याचा काय अर्थ होतो बघा की शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतो आपण, नीला म्हणतो आपण। बघा वाईस वर्सा काम आहे। शिरा काय करतात, हृदयाचे सगळे बॉडीचे सगळे जे बॉडी पार्ट्स आहेत तुमचे त्या बॉडी पार्ट्स कडून रक्त गोळा करायचं कुठे घेऊन तुमच्या याचं तर हृदयामध्ये घेऊन यायचं, हे तुमचं काम कोणाचं आहे, शिरांचं काम आहे। फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या सर्व निळांमधून काय बघतो आपण की
अशुद्ध रक्त वाहतं तुमचं, हे पण लक्षात घ्या. जसं आपण मगाशी म्हटलं की धमन्यांच्या मध्ये रक्त कुठलं असतं, शुद्ध प्रकारचं रक्त असतं. तसं ज्या शिरा आहेत त्या शिरांच्या मध्ये रक्त कुठल्या प्रकारचं आहे, तर इथं अशुद्ध प्रकारचं रक्त आहे. फक्त अपवाद कोण आहे त्याला, अपवाद तुमची कोण आहे की फुफ्फुस शिर तुमची, त्याला काय की अपवाद आहे. वरती काय होतं तुमची फुफ्फुस धमनी अपवाद होती, खाली अपवाद तुमचं काय तर फुफ्फुस शिर, हे त्याला अपवाद लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं बहुतेक निला या त्वचे लगेच असतात, म्हणजे अगदी मगाशी बोललो आपण की बॉडीच्या अगदी वरच्या भागात तुमच्या असतात. धमन्या काय म्हणलो आपण, धमन्या तुमच्या शरीराच्या आतमध्ये खोलवर असतात, ह्या तुमच्या वरच्या भागात असतात. ठीक आहे ना. पुढं भित्तिका पातळ असतात, झडपा याच्यामध्ये असतात. भित्तिका पातळ म्हणजे कळते ना, ही जी जाडी भिंतींची थोडीशी कमी आहे आणि तुम्हाला दिसेल की आतमध्ये काय आहेत की झडपा आहे. झडपा काय येतो, कारण पायापासून रक्त वरती घेऊन येताना त्या रक्ताचा उलटा प्रवाह होऊ नये, परत ते रक्त जाऊ नये, यासाठी त्यामध्ये काय असतात की झडपा असतो तुमच्या. आय गेस दोन्ही मुद्दे तुमच्या क्लिअर झाले असतील. तिसरा मुद्दा आहे तुमचे की केशवाहिन्या किंवा त्याला आपण केशिका म्हणतोय, कॅपिलरीज म्हणतोय आपण. यांचं काम काय तर धमन्या शरीरभर पसरतात आणि त्यांना फाटे फुटतात, त्यांचा व्यास लहान लहान होत जातो, त्या केस सारख्या दिसतात, त्यांना काय म्हणतो आपण केशिका म्हणतो आपण. सो इथे तुम्हाला दिसेल की हे जे आहे ना, हे जे जाळं दिसते तुम्हाला की आता ऑब्विस आहे की धमन्यांची जाडी थोडीशी जास्त असते. प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत तुमच्या धमन्या पोहोचू शकत नाहीये, त्यामुळं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या धमन्यांना काय होतात की थोडेसे फाटे फुटत जातात, त्यांचा आकार जो आहे तो लहान होत जातो, अगदी केसाच्या आकाराचे होत जातात, त्यांना काय म्हणतो आपण तर केशवाहिन्या किंवा केशिका म्हणतो आपण. प्रामुख्याने बघतो म्हणजे अत्यंत बारीक असतात, एकसरी असतात, पातळ असतात तुमच्या, आणि त्या सगळ्या पेशींच्या पण काही पोहोचण्याचं काम करतात. ह्या 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढे मूव करूया आपण. ओके, पुढचा जो त्यातला मेन पार्ट आहे तो म्हणजे की रक्त, म्हणजे रक्ताभिसरण संस्थेचा तिसरा पार्ट बघतोय आपण, तो म्हणजे काय की आता रक्त. वरती काय फॅक्ट आहे बघा की रक्त हा लाल रंगाचा प्रवाही पदार्थ आहे. त्याचबरोबर रक्त जी आहे ती द्रायू संयोगी ऊती आहे तुमची, संयोजी ऊती ज्याला म्हणतो आपण, कनेक्टिव्ह टिश्यू. लक्षात ठेवा, रक्त जे आहे ते काय की ही द्रायू रूपातील, द्रायू म्हणजे कळते ना की द्रव आणि असं एकत्र मिक्सर ज्याला म्हणतो आपण तुमचं जे आहे, तशा द्रायू रूपातली काय की ती संयोगी ऊती आहे तुमची, म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यू आहे तुमची. ठीक आहे ना. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव कशी असते त्याची खारट असते. त्याचबरोबर त्याचा पीएच जो आहे, पीएच किती असतो तर 7.4 इतका काय असतो त्याचा पीएच असतो. पीएच काय असतो आपण लास्ट काही लेक्चर डिस्कस केलं होतं, त्यामुळे तुम्ही तिथं ते बघून घ्या. तर इथे एक टेबल आहे, त्या टेबलमध्ये प्रामुख्याने काय घेतले की रक्तामधले जे काही प्रमुख घटक आहेत त्यांचं कॉम्पोजिशन घेतलेलं आहे, ते व्यवस्थित समजून घ्यायचं. फॅक्च्युअल डेटा फार जास्त असेल तो काय करायचा की पार्ट करून घ्यायचा आपल्याला. एक एक पार्ट बघायचो आपण. पहिलं आहे ते म्हणजे रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. काय याच्यामध्ये की रक्तद्रव्य जे ते फिकट पिवळसर रंगाचा नितळ तुमचा काय असतो की भाग असतो. पहिल्या व्यक्तीचा रंग कसा आहे फिकट पिवळसर. आम्लारी धर्मी द्रव असतो, कळते ना बघा. हे मुद्दे जे आहेत ते मुद्दे प्रॉपर लक्षात ठेवा. आता वरती पण बघितलं आपण की रक्ताचा सामू किती आपल्या 7.4, म्हणजे रक्ताचं तुमचे नेचर काय झालं तर ते आम्लारी धर्मीच झालं तुमचं. ठीक आहे ना. कशामुळे आम्लारी धर्मी आहे, कारण रक्तामध्ये असणार तुमचं जे काय प्लाझ्मा आहे ते प्लाझ्मा तुमचा कसा आहे की आम्लारी धर्मी आहे तुमचा. ठीक आहे ना. पुढं यात सुमारे 90 ते 92% काय असते की पाणी असतं. बघा जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये काय म्हणतात ते 90 ते 92% काय की पाणी असतं. 6 ते 8% काय असतात की प्रथिन असतात आणि 1 ते 2% तुमचे काय असतात की असेंद्रिय क्षार असतात. आता टोटल जर आपण रक्ताचं कॉम्पोजिशन घेतलं आपण तर टोटल रक्तामध्ये पण बघतो आपण की जो प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्माचं प्रमाण जवळपास 60 ते 70% आसपास असतं. त्यामुळे प्लाझ्मा आम्लारी धर्मी असल्यामुळे बघतो आपण रक्त तुमचं काय होतं की आम्लारी धर्मी होऊन जाते. आता प्लाझ्मा जो आहे त्या प्लाझ्मामध्ये काय म्हणतात ते 90% आसपास तुमचं पाणी, 6 ते 8% तुमचे काय आहेत की प्रोटीन्स आहेत. आता खाली होतो आपण की जे प्रोटीन्स आहेत तुमच्या प्लाझ्मा मधले त्यांची नावं इथे घेतलेत आणि त्यांचे कामं पण घेतले, ते फार महत्वाचं आहे. एक्झामला ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. प्लाझ्मा मध्ये असणारे वेगवेगळे प्रोटीन्स आणि त्या प्रोटीन्सची कामं मी एक एक करून बघत होतो. बघा आपण पहिलं आहे अल्ब्युमिन. त्याचं काम काय बघा तर शरीरभर तुमच्या पाणी विभागण्याचं काम तुमचं कोण करते, अल्ब्युमिन करते. पुढचं आहे ग्लोब्युलिन्स, काय काम करते संरक्षणाचं काम करतोय. तिसरं आहे फायब्रोनिजिन आणि प्रोथ्रोम्बिन, दोन्ही एकत्र घेतले जातात पण त्यांचं काम काय तर रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये काय करतात ते मदत करतात. त्याचबरोबर काही असेंद्रिय घटक तुमचे त्यामध्ये कॅल्शियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, हे काय करतात चेता आणि स्नायू नियंत्रणाचं काम करतात. ही सगळ्यांची कामं व्यवस्थित काय करायची लक्षात ठेवा, एक्झामला याच्यावरती क्वेश्चन्स पडतात. आता दुसरा जो पार्ट आहे तुमच्या रक्ताचा तो आहे तुमचा लोहित रक्तपेशी, ज्याला आपण RBC म्हणतोय आपण. त्यांचं थोडंसं स्ट्रक्चर बाकी गोष्टी डिस्कस करू आपण. पहिलं आकाराने लहान असतात, वर्तुळाकार असतात आणि त्याच्यामध्ये काय की केंद्रक असत नाही. ही फॅक्ट आपण काय केली की मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केली होती. ठीक आहे ना. या पेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे त्याला काय मिळतोय की लाल रंग मिळतोय. हे देखील आपण फॅक्ट लास्ट टाइम डिस्कस केली. हिमोग्लोबिन मुळे ऑक्सिजन काय होतं की रक्तामध्ये विरघळतो आणि त्यापासून ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं आणि त्याद्वारे आपण काय करतो तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लायचं काम होतं.
रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष आरबीसी असतात. त्यांचं प्रमाण देखील काय लक्षात ठेवा तुमचं, ठीक आहे ना. त्यांची निर्मिती जी ती कुठे होते बघा, अस्थि मज्जेमध्ये त्यांची निर्मिती होते आणि त्या जवळपास बघतो आपण की 100 ते 127 दिवस जगतात. या सगळ्या फॅक्ट्स आरबीसी बद्दलच्या आपल्याला काय करायचे की लक्षात ठेवायचे. नेक्स्ट, श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या पेशीला म्हणतो आपण, व्हाईट ब्लड सेल्सला म्हणतो आपण. आकाराने काय असेल तुमच्या यांच्यापेक्षा थोड्याशा मोठे असतील. यांच्यामध्ये मात्र काय असते की केंद्रक असतो, नीट लक्षात घ्या. आरबीसी मध्ये केंद्रक नसतो, डब्ल्यूबीसी मध्ये मात्र काय की तुमचे केंद्रक आहे. रंगहीन पेशी असतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये बघतो आपण की त्यांचं प्रमाण जे आहे ते 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी इतकं तुमचं असतं. यांचे 5 प्रकार पडतात. कुठले कुठले बघा 5 प्रकार, बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल, मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ठीक आहे, तुमच्या डब्ल्यूबीसी चे 5 प्रकार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. एक्झामला रॅन्डम विचारतील की खालीलपैकी कोणता डब्ल्यूबीसीचा प्रकार नाही किंवा आहे, आणि खाली तुम्हाला ऑप्शन मध्ये काय करतील की ऑड ऑप्शन देतील, तुम्हाला शोधून काय करायचं की सेपरेट काढायचं. तुमचं काम काय यांचं, यांची निर्मिती पण कुठे होते, अस्थि मज्जेमध्ये निर्मिती होते. काम यांचं प्रामुख्याने बघतो आपण की त्या सैनिकी पेशी असतात. शरीरामध्ये कुठलाही तुमच्या रोग जंतूचा शिरकाव झाला तर त्यापासून काय करणं की बॉडीचं प्रोटेक्शन करणं हे त्यांचं काय की मेन काम आहे. तिसरा शेवटचा पार्ट तुमचा तुमची रक्तपिट्टिका, त्याला प्लेटलेट्स म्हणतो आपण. या देखील आकाराने लहान असतात, तबकडीच्या आकारासारखं तुमच्या असतात. त्याचबरोबर रक्ताच्या एका घनमिलीमीटर तुमचं प्रमाण जे आहे ते 2.5 लक्ष ते 4 लक्ष आसपास तुमचं असतं. आणि प्रामुख्यानं रक्त गोठण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेमध्ये काय करतात की हे हेल्प करण्याचं काम करतात. त्यामुळे हा टेबल फार महत्वाचा आहे. टेबलावरच्या सगळ्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, पुढे जाऊया आपण. येस, रक्ताची कामं घेतात, फार कॉमन काम आहेत पण तरी पण एक एक करून बघायचो आपण. पहिलं काम काय तर वायूंचं परिवहन. आपल्या बॉडीमध्ये बघतो आपण की प्रामुख्यानं CO2 असेल किंवा O2 असेल, ऑक्सिजन असेल, हा पूर्ण बॉडीमध्ये सप्लाय करण्याचं काम तुमचं कोण करते तर रक्त करते. पुढं पोषण तत्वांचं वहन करते. प्रामुख्याने बघतो आपण की जी अन्ननलिका आहे त्या अन्ननलिकेमध्ये बघतो आपण की ग्लुकोज, अमिनो ऍसिड किंवा फॅटी ऍसिड्स असतील यांना पेशींच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. त्याचबरोबर टाकाऊ पदार्थांचं वहन तुमचं युरिया असेल, अमोनिया असेल, क्रिएटिन तुमचं असेल किंवा नायट्रोजन तुमचं इतर पदार्थ असतील त्यांना काय करणं की पेशींच्याकडनं गोळा करणं, त्यांना किडनीपर्यंत घेऊन जाणं, त्यातनं फक्त त्यांचं फिल्ट्रेशन करणं हे देखील काम तुमच्या कोणाचं आहे तर रक्ताचं काम आहे. तुमच्या शरीर रक्षण करणं बघतो आपण की रक्त जे पिंड असतात तर ते काय करतात की तुमच्या आता आपण बघितलं डब्ल्यूबीसी वगैरे तुमच्या काय करतात की तर जे जीवाणू असतील, विषाणू असतील त्यांच्यापासून बॉडीचं प्रोटेक्शन करण्याचं देखील काम करतायत. अजून काय काम आहे, विकर आणि संप्रेरकांचं परिवहन. आपल्या बॉडीमध्ये बघतो आपण की वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात. ठीक आहे ना, तर त्या एन्झाईम संप्रेरकांचं काय करणं की बॉडीमध्ये वहन करण्याचं काम देखील तुमचं रक्त करते. शरीराचं तापमान नियंत्रण ठेवणं जवळपास बघतो आपण की बॉडी टेम्परेचर आहे तुमचं ते 37 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे, तर ते तितकं मेंटेन ठेवण्याचं काम देखील तुमचं रक्त करते. त्याचबरोबर शरीरातील सोडियम, पोटॅशियम सारखे क्षार काय करतात की शरीराचा समतोल ठेवतात. आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्या आहेतच तुमच्या. हे देखील कामांचं काय काय थोडक्यात लक्षात ठेवा. इतकंसं महत्वाचं नाहीये पण तरी पण आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. येस, ओके. पुढचा जो पॉईंट याच्याबद्दल तो आहे रक्तदाब संदर्भातला, ब्लड प्रेशर ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना, काय म्हटलं बघा की धमन्यांच्या भिंतीवरती रक्ताचा दाब पडतो त्यास रक्तदाब म्हणतो. ही फॅक्ट लक्षात ठेवा. मगाशी आपण बघितलं की शरीरामध्ये 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत तुमच्या. कुठल्या कुठल्या तर धमन्या, शिरा आणि केशिका. त्यावेळेस तुमच्या बॉडीचा ज्यावेळेस काय करायचं की रक्तदाब मोजायचंय, ब्लड प्रेशर मोजायचंय, तर ते ब्लड प्रेशर मोजताना कशावरचं ब्लड प्रेशर मोजतो आपण तर धमन्यांच्या ज्या भिंती आहेत त्यांच्यावरती असताना काय करतो की आपण ब्लड प्रेशर मोजतो. ही फॅक्ट काय करायची नीट लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना. आणि मग हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टॉलिक दाब किंवा आकुंचित दाब म्हणतात. कळते का बघा काय म्हटलं मी, तर ज्या शरीराच्या धमन्या आहेत त्या धमन्यांच्या भिंतीवरती असणारा जो दाब आहे त्याला काय म्हणतो आपण तर रक्तदाब म्हणतो आपण, ब्लड प्रेशर म्हणतो आपण. ठीक आहे ना. ज्यावेळेस हृदय आपलं आकुंचन पावतं आणि मग तुमच्या धमन्यांच्यावरती जो काय दाब पडतोय त्या दाबाला काय म्हणतो आपण सिस्टॉलिक दाब किंवा आकुंचक दाब म्हणतो आपण. त्याचबरोबर प्रसरणाच्या वेळी तुमचा जो दाब पडतोय त्याला आपण काय म्हणतो की डायस्टोलिक दाब किंवा प्रसरण दाब असं म्हणतो आपण. दोन्ही फॅक्ट काय लक्षात ठेवा तुमचे. ठीक आहे ना. आणि खाली काय म्हटले बघा तर इथं बाकीची काही गोष्टी गरजेची नाही तुमच्या. इथं बघतो आपण की रक्तदानाच्या वेळेला एका व्यक्ती जवळपास 350 ml रक्त घेतलं जातं आणि ते आपण काय करतो की 24 मध्ये भरून काढतो आपण. बाकीची गोष्टी तुम्ही स्किप करू शकते, काय आवश्यक नाही याच्यामध्ये. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हा, इथं काही फॅक्ट्स रक्तदाब संदर्भात बघूया आपण की साधारण रक्तदाब तुमचा किती असतो तर तो 90 ते 119 मिलीमीटर असतो सिस्टॉलिक. आणि डायस्टॉलिक तुमचं काय की 60 ते 79. म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण की साधारण रक्तदाब काय म्हणतो आपण की लिमिट तुमची काय 80 ते 120 म्हणतो आपण लिमिट तुमची किंवा नॉर्मल रक्तदाब म्हणतो आपण. ठीक आहे ना. पुढं
पूर्व उच्च रक्तदाब तुमचा काय असतो 120 क्रॉस केलं आणि इकडे 80 क्रॉस केलं की काय म्हणतो आपण की तुमची परिस्थिती कुठली आता पूर्व उच्च रक्तदाबाची. पुढं उच्च रक्तदाब अवस्था तुमची एक कधी असते 140 ते 159 आणि तुमची 90 ते 99. मग पुढे बघतो आपण की उच्च रक्तदाब अवस्था 2 तुमची कधी असते ज्यावेळेस सिस्टोलिक दाब तुमचा 160 पेक्षा जास्त आणि डायस्टोलिक तुमचं काय की 100 पेक्षा काय असेल की जास्त असेल. तुमचं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. हे फक्त टर्म लक्षात ठेवा की जिथं रक्त तयार करणारे अवयव रक्ताचे रोग याचा अभ्यास जिथं करतोय आपण त्या शाखेला काय म्हणतोय आपण रक्तशास्त्र किंवा हेमॅटॉलॉजी. आता तुम्हाला रक्तशास्त्र जर परीक्षेला आलं तर आपण काय करू की आरामात त्याचा आन्सर लिहू. पण आयोग काय करतो आयोग रक्तशास्त्र ऑप्शन देत नाही. त्या ऑप्शन मध्ये टाकतात हेमॅटॉलॉजी टाकतात. त्यामुळे हेमॅटॉलॉजी म्हणजे काय जिथं रक्ताचा किंवा रक्ताच्या तुमच्या तयार करणाऱ्या इतर अवयवांचा असेल किंवा रोगांचा असेल अभ्यास जिथं करतो त्याला काय म्हणतो आपण हेमॅटॉलॉजी म्हणतो आपण. आणि इकडे बघतो आपण की काय घेतलं आपण की ब्लड ग्रुपचं घेतलंय आपण. त्यातलं बघतोय की ए बी आणि ओ या 3 रक्तगटांचा शोध जो आहे कोण लावलाय तर तो 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. लक्षात ठेवा 3 ब्लड ग्रुप कुठले कुठले तर ब्लड ग्रुप ए ब्लड ग्रुप बी आणि ब्लड ग्रुप ओ या तिघांचा शोध कोणी लावलाय तुमच्या तर कार्ल लँडस्टेनर लावला. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण की ए बी हा जो रक्तगट आहे याचा शोध कोणी लावला तुमच्या तर डिकास्टेलो स्टर्ली याने काय की तुमचा त्या ए बी चा शोध लावला. मग सध्या लक्षात घ्या की टोटल ब्लड ग्रुप किती तुमचे तर 8 आहेत. 8 कसे काय ए पॉझिटिव्ह ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह बी निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह ए बी निगेटिव्ह ओ पॉझिटिव्ह ओ निगेटिव्ह लक्षात ठेवा. ठीक आहे. हे तुमचे आहेत की 8 टोटल काय आहेत की ब्लड ग्रुप तुमचे असतील. त्यातला जो सर्व योग दाता म्हणजे काय जो सगळ्यांना रक्त देऊ शकतो असा ब्लड ग्रुप कोणता तुमचा तर तो ओ निगेटिव्ह लक्षात ठेवा की तो काय करू शकतो की सगळ्यांना रक्त देऊ शकतोय. आणि सर्व योगी ग्राही की जो सगळ्यांच्याकडे रक्त घेऊ शकतो तुमचा तो कोण आहे तुमचा तर तो ए बी पॉझिटिव्ह तुमचा जो की काय करतोय सगळ्यांच्याकडनं ब्लड ऍक्सेप्ट करू शकतोय. हे दोन्ही फॅक्ट काय करायचं इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे मूव करूया आपण. एकच मिनिट. हा गोष्ट आपण डिस्कस केला. पुढचा जो डॉक्टर आपला त्याचं नाव आहे आम्ल आणि आम्लारे त्यांची ओळख घेतली आपण. ठीक आहे ना. आता ऍसिड म्हणजे काय बेस म्हणजे काय थोडक्यात आपण डिस्कशन केलं होतं. आता इथं बघतो आपण की काही गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलू आपण तुमच्या. ठीक आहे ना. इथे एक टेबल घेतलं आपण. टेबलमध्ये काय घेतलं आपण की एका साईडला आपण दर्शक घेतलं. दर्शक म्हणजे काय की एखादा पदार्थ आम्ल आहे की आम्लारे आहे ओळखायसाठी आपण जे यूज करतो काय म्हणतो आपण दर्शक किंवा इंडिकेटर. आणि त्यामध्ये बघतो आपण की दर्शकाचं आम्ल आणि आम्लारीमध्ये काय होतं ते बघतो आपण. पहिला दर्शक आहे आपला तुमचे की लिटमस पेपर तुमचा. ठीक आहे ना. बघा लिटमस पेपर आहे. लिटमस पेपरचा मूळ रंग कोणता असतो निळा असतो. त्याचा आम्लातील रंग काय होतो बदलतो तुमचा तर तांबडा होतो. लक्षात घ्या निळा लिटमस पेपर जर आपण ऍसिड मध्ये बुडवला तर काय होतो तो तांबडा होतो. आम्लामध्ये त्याचा रंग काय होत नाही की बदलत नाहीये. पुढं लिटमस कागद समजा काय की त्याचा तांबडा रंग मूळ असेल तो जर आपण आम्लात बुडवला तो तांबडाच राहील. पण जर तो आपण काय केलं की आम्लारीत बुडवला तर काय होतो तुमचा तो निळा होऊन जाईल तुमचा. ठीक आहे ना. मिथिल ऑरेंज मूळ रंग काय त्याचा नारंगी मूळ रंग असतो. आम्लात जर बुडवला आपण त्याचा काय रंग होतो गुलाबी होतो आणि आम्लात त्याचा रंग काय होतो तर पिवळा होतो. पुढचा इंडिकेटर आपला फिनॉक्सिलिन त्याचा मूळचा रंगहीन आहे. आम्लामध्ये रंग चेंज होत नाही आणि आम्लात काय बघतो आपण ते गुलाबी रंगाचं होते. पुढचा इंडिकेटर आपला मिथिल रेड आहे. त्याचा मूळ रंग तांबडा आहे. आम्लाचा रंग त्याचा तांबडा आहे आणि आम्लाचा रंग त्याचा कसा आहे की पिवळा. फक्त माहिती असावं एक्झाम मध्ये क्वेश्चन्स पडण्याची शक्यता कमी आहे तशी. ठीक आहे ना. येस ह्या डेफिनेशन मात्र महत्वाचे आहेत. ह्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन उपलब्ध करून देते. हे फार महत्वाचं आहे. ही जी आम्लाची व्याख्या आहे ना ती महत्वाची आहे. ती आपल्या एक्झामला विचारू शकतात. काय म्हणतो व्याख्या काय तुमच्या ऍसिडची. आम्ल हा असा पदार्थ असतो की जो जर आपण पाण्यात टाकला पाण्यात त्याचं विचलन झालं की तुम्हाला काय मिळणार तर तुम्हाला H+ आयन्स मिळणार. काय मिळणार H+ आयन्स. खाली एक्झाम्पल घेतलं बघा HCl घेतला HCl आणि ते ऍक्वेस म्हणलं. ऍक्वेस म्हणजे पाण्याचं द्रावण तयार केलं तर काय मिळते आपल्याला तर H+ आणि Cl- म्हणजेच काय जे आपण वरती व्याख्या बघितली की पाण्यातल्या द्रावणामध्ये काय मिळते आपल्याला H+ आयन्स मिळते तुमचे. त्याला काय म्हणतो आपण तर ऍसिड म्हणतो आपण. ठीक आहे ना. गुणधर्म काय बघा तुमच्या ऍसिडचे तर चवीला आंबट असतात. पहिले गुणधर्म तुमची जी काही तुमची ऍसिड्स आहेत ते कशा असतात चवीला आंबट असतात. दुसरं ते काय करतात की हायड्रोजन आयन त्यातला काय असतो की मुख्य घटक असतो. आता वरती पण बघितलं आपण तुमचं तेच खाली तुमचे म्हणले की हायड्रोजन आयन काय असतो तुमचा मुख्य घटक असेल. आम्लाची धातूशी अभिक्रिया झाली की काय तयार तुमचं होतं हायड्रोजनची निर्मिती होते. हे लक्षात घ्या तुमचं. ठीक आहे ना. पुढं कार्बोनेटची अभिक्रिया झाली तुमचं काय होतं की CO2 वायू मुक्त होतो. आणि इथं मगाशी बोललो आपण तसं की निळा तुमचं काय होतं की तांबडा होतो तुमचा. हे काय बेसिक गुणधर्म आपल्याला माहिती असते. फक्त काय काय एकदा नजर त्याच्यावरती फिरवून ठेवा तुमचा. इकडे जो टेबल आहे ना तो टेबल महत्वाचा. ह्याच्यावरती राज्यसेवेला वगैरे क्वेश्चन्स वारंवार विचारून झालेत. पुन्हा विचारताना माहित नाही पण आपला हा टेबल पाठ असणं गरजेचं आहे. काय म्हणते बघा टायटल असं आहे
काही नॅचरल जे ऍसिड्स आहेत ना, म्हणजे कुठले नॅचरल जे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऍसिड सापडते हे सांगणारा हा टेबल आहे. काही नैसर्गिक आम्ल म्हणतोय आपण, ठीक आहे ना. पाठ करून ठेवूया आपण. बघा पहिलं आहे व्हिनेगर, जे की आपण जेवणामध्ये यूज करतो. आपण चायनीज जे तुम्ही खाता ते चायनीज मध्ये बघतो आपण की एक पाण्यासारखी बाटली असते, ती काय असते, व्हिनेगरची असते, ठीक आहे ना. तर त्या व्हिनेगरमध्ये कुठलं ऍसिड आहे तुमचं, तर त्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे तुमचं. नेक्स्ट आहे संत्र, त्यामध्ये काय आहे तुमचं ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे. चिंच, त्यामध्ये काय आहे टार्टारिक ऍसिड आहे. टोमॅटो, त्यामध्ये काय ऑक्झॅलिक ऍसिड आहे. दही, त्यामध्ये काय लॅक्टिक ऍसिड आहे. आणि लिंबू, त्यामध्ये काय तुमचं सायट्रिक ऍसिड आहे. सगळा टेबल जो तो पाठ करून ठेवायचा. कुठल्या घटकामध्ये कुठले तुमचे काय असतील की ऍसिड्स असतील ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट ह्याच्यामधलं काय महत्वाचं आहे आपल्याला, ठीक आहे, ह्याची काही गरज नाही आपल्याला, ह्या गोष्टींची तशी काही फारशी आवश्यकता नाही. हा नेक्स्ट आपण लगेच का आम्लारी जाऊ आपण, ठीक आहे ना. व्याख्या घेऊ आपण. आम्लारी हा असा पदार्थ असतो ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच OH- आयन उपलब्ध करून देतो. बघा सिंपल डेफिनेशन. मगाशी आपण ऍसिडची व्याख्या काय बघितली, तर ऍसिड हा असा पदार्थ जो काय करतो की पाण्यातील द्रावण तुम्हाला H+ आयन देतं. आणि हा काय तुमचा आम्लारी काय असतो, ज्याचं पाण्यातील द्रावण तुम्हाला काय करते की OH- आयन तयार करून देते, ठीक आहे ना. एक्झाम्पल घेतलं बघा, NaOH ॲक्वियस तुमचं Na+ आणि तुमचं OH-. चव गुणधर्म काय तुमचे गुणधर्म, चव जी आहे तुमची ती कडवट किंवा तुरट असते चवीची, ठीक आहे ना. स्पर्शाला बुळबुळीत असतात, हायड्रॉक्साईड आयन तयार करतात. आणि सामान्यतः बघतो आपण की धातूंचे ऑक्साईड जे असतात ती आम्लारी धर्मीय असतात. हे आपण धातू आणि अधातू या चॅप्टर मध्ये काय केलं होतं की डिस्कस केलं आपण, ठीक आहे ना. खाली काय घेतले बघा, काही कॉमन आम्लारी घेतलेत, त्यांचा फॉर्म्युला घेतलाय, त्यांचा काय घेतो आपण उपयोग घेतोय. कॉमन आम्लारी कोण आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, ज्याला आपण काय म्हणतो कॉस्टिक सोडा NaOH. वापर कुठे होतो, तर कपडे धुण्याच्या साबणामध्ये. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ज्याला पोटॅश म्हणतो आपण KOH. वापर कुठे होतो, तर आंघोळी साबण किंवा शॅम्पू मध्ये. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ज्याला चुन्याची निवडी म्हणतो आपण CaOH2. हा रंग कुठे होतो, वापर कुठे होतो, तर चुना किंवा रंग सफेदी करण्याकरता. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतो आपण त्याला, MgOH2. याचा वापर कुठे होतो, आम्ल विरोधी औषध म्हणून, ज्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणतो आपण, जे ऍसिड विरोधी औषध घेतो आपण. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH तुमचं वापर त्याचा कुठं होतोय, तर खते तयार करण्यासाठी. हा देखील टेबल मागच्या टेबल सारखाच काय की महत्वाचा आहे. काही कॉमन बेस आपल्याला माहिती असावे आणि त्यांचा यूज देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट ओके, टायटल पुढचा चॅप्टर आहे आपला चॅप्टर नंबर 13. याचं नाव आहे रासायनिक बदल व रासायनिक बंध असं म्हटलं तुमचं, ठीक आहे ना. खाली काही गोष्टी घेतल्यात, ह्या फार कॉमन गोष्टी आहेत, आपल्याला माहिती असतो तुमच्या. पहिले काय म्हणजे बघा, टायटल आहे नैसर्गिक रासायनिक बदल, म्हणजे नॅचरली जे काही केमिकल चेंजेस तुमचे होत आहेत ते आपण बघतोय. तर पहिलं एक्झाम्पल घेते की श्वसन. श्वसन आपण मग काल घेतलं, थोडक्यात आपण डिस्कशन केलं की श्वसनामध्ये काय करतोय आपण, बाहेरची हवा आतमध्ये घेतोय तेवढंच सफिशियंट नाहीये. तर जे पेशीमध्ये जातं त्या पेशीमध्ये आपण काय केलं होतं की तुमचं जे ग्लुकोज होतं त्या ग्लुकोज पासून ATP तयार केली होती. ही जी प्रोसेस आहे ना ती देखील श्वसनामध्ये काउंट करतो. आणि प्रोसेस तुमची कशी आहे की नॅचरल प्रोसेस तुमची असेल, ठीक आहे ना. इथं म्हणते ग्लुकोज प्लस ऑक्सिजन काय मिळते तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. खाली त्याचा केमिकल फॉर्म्युला घेतला पण त्याची काय आपल्याला आवश्यकता नाहीये. प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस ही देखील बघतो आपण की काय की नॅचरल केमिकल चेंजचं काय की एक्झाम्पल आहे. ज्यामध्ये बघतो आपण की कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तुमच्या वनस्पती शोषून घेतात, त्यापासून काय बनवतं तुमचं ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार करण्याचं काम करतो तुमचं, ठीक आहे ना. त्याचा फॉर्म्युला देखील आहे तुमचं. हे काही कॉमन चेंजेस किंवा कॉमन एक्झाम्पल्स तुमचे कशाचे, तर नॅचरल केमिकल चेंज तुमच्या काय की हे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या. ओके, नेक्स्ट पॉईंट याच्यामधला तो म्हणजे की रासायनिक बंध किंवा केमिकल बॉन्ड्स म्हणजे काय तुमचे, ठीक आहे ना. बघा पहिलं तुमचं एक्झाम्पल काय, केमिकल बॉन्ड म्हणजे कळते ना की वारंवार आपण बोलतोय की आता तुमचं सोडियम असेल आणि क्लोरीन असेल, तुमची दोन्ही एकत्र येतात, काय बनतो तुमचं सोडियम क्लोराईड बनतो तुमचं, ठीक आहे ना. किंवा हायड्रोजन आणि तुमचं ऑक्सिजन एकत्र येऊन काय बनतं तुमचं H2 म्हणजे पाणी बनतं. पण हे तयार होताना त्यांच्यामध्ये काय होतं की एक बॉन्ड क्रिएट होतो, त्यांच्यामध्ये एक बंध निर्माण होतो. त्या बंधाचे काही प्रकार आहेत आणि ते प्रकार काय करतो आपण इथं आता डिस्कस करतो तुमचे, ठीक आहे ना. समजतंय का बघा, दोन एलिमेंट्स ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रीकरणात एखादं संयुग बनतं, तर ते संयुग बनत असताना त्यांच्यामध्ये काय होतं की एक बंध निर्माण होतो, एक बॉन्ड क्रिएट होतो. त्या बॉन्डला आपण काय म्हणतोय की तुमचं केमिकल बॉन्ड म्हणतो आपण, रासायनिक बंध म्हणतो आपण. त्याचे काही प्रकार आहेत ते थोडक्यात प्रकार काय करतो आपण डिस्कस करतो आपण, ठीक आहे ना. पहिला आहे तो म्हणजे आयनिक बंध किंवा आयोनिक बॉन्ड, ठीक आहे ना. याच्यामध्ये व्याख्या फक्त बघूया आपण, तुमची बाकीच्या गोष्टीची आवश्यकता नाहीये. हा इथे म्हणले बघा की परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला काय म्हणतो आपण, आयनिक बंध म्हणतो आपण. इथं किंवा विद्युत संयुग बनवतो, एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला म्हणतो आपण आयनिक संयुग म्हणतो आपण तुमचं, ठीक आहे ना. आता थोडक्यात काय करू की आपण इथं एक मुद्दा समजून घेऊ आपण, ठीक आहे ना.
आता ही व्याख्या थोडीशी अवघड वाटेल तुमचं, ह्यांचं दोन्हीचं काय करू आपण कम्पॅरिझन करू आपण. तुम्हाला ते खाली पण त्याचं एक्झाम्पल घेतला असेल किंवा वरती घेऊ आपण, तुमचा वरती एक्झाम्पल आहे तुमचं. बघा सोडियम घेतला इथं आपण, एकच मिनिट. हा सोडियम आहे इथं आपला. हा सोडियम मध्ये बघतो आपण की इलेक्ट्रॉन तुमचे किती आहेत, तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कक्षेमध्ये काय की 1 इलेक्ट्रॉन. इथं क्लोरीन आहे, क्लोरीनच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, इथं 8 इलेक्ट्रॉन, तुमचे काय इथं 7 इलेक्ट्रॉन तुमचे. ठीक आहे ना. आता क्लोरीनला त्याचा अष्टक पूर्ण करायला काय पाहिजे की 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. सोडियमला अष्टक पूर्ण करायला हा इलेक्ट्रॉन काय करायला पाहिजे की गमवायला पाहिजे, म्हणजे त्याला काढून टाकला पाहिजे. मग त्याचं काय होतं की अष्टक पूर्ण होते. ठीक आहे ना. मग काय केलं की सोडियमला त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन काय केला की तुमच्या क्लोरीनला देऊन टाकला. त्यामुळे झालं काय की दोघांच्या मध्ये एक बॉन्ड क्रिएट झाला. बघा समजतंय का. सोडियमनं काय केलं की त्याच्याकडे एक्सेस असणारा जास्तीचा असणारा काय केला की इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकला आणि मग त्या दोघांच्या मध्ये काय झालं की एक बॉन्ड क्रिएट झाला. म्हणजेच काय की ज्या वेळेस 2 एलिमेंट्स मध्ये इलेक्ट्रॉन दिल्यामुळं, बघा इलेक्ट्रॉनची काय होते की देवाणघेवाण होते. बघा इलेक्ट्रॉन दिल्यामुळं जो बॉन्ड क्रिएट होतोय त्याला काय म्हणतो आपण आयनिक बंध किंवा आयनिक बॉन्ड मध्ये. लक्षात ठेवा तुमचं, बाकीची व्याख्या तुम्ही विसरू शकताय, फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा की एका एलिमेंट कडून दुसऱ्या एलिमेंटला इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्यांच्यामध्ये जो काही बॉन्ड निर्माण होतोय त्याला काय म्हणतो आपण तर आयनिक बॉन्ड म्हणतो आपण. लक्षात ठेवा. सेम कसा दुसरा बॉन्ड तुमचा त्याला म्हणतो आपण सहसंयोजी बंध त्याला म्हणतो आपण. हा काय असतो सहसंयोजी बंध तुमचा, जिथं बघतो आपण की इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही. जसं आपण आता बोललो तुमच्या की याने काय केलं की इलेक्ट्रॉन देऊन टाकला तुमचा पूर्ण सोडियम तुमच्या, तसं इलेक्ट्रॉन दिलं जात नाही. मग काय होतंय इथे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होते. इथे तुम्हाला एक्झाम्पल घेतो, H2चं एक्झाम्पल तुमचे तेच आहे की जिथं बघतो आपण की हायड्रोजन काय करतो की त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन जो आहे ना तो ऑक्सिजन काय करतो की तो शेअर करतो. सो इथं इलेक्ट्रॉनचं काय होतं की शेअरिंग होतं. शेअरिंग म्हणजे काय होतं ना, तो एकच इलेक्ट्रॉन आहे, दोघं मिळून वापरतायत, 2 एलिमेंट काय करतात की ते मिळून वापरतायत. असं ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं काय होतं की शेअरिंग होते, देवाणघेवाण होत नाहीये, अशा बॉन्ड्सना काय म्हणतो आपण सहसंयोज बंध म्हणतो. आय गेस तुमच्या व्याख्या क्लिअर झाल्या असतील. आयनिक बॉन्ड म्हणजे काय आणि कोव्हॅलेंट बॉन्ड किंवा सहसंयोज बंध म्हणजे काय, दोन्हीच्या व्याख्या काय करा की नीट समजून घ्या. ठीक आहे ना. पुढे मग करूया आपण. ओके. नेक्स्ट जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे उष्णतेचे मापन आणि परिणाम. यामध्ये काय फारसे इथं काय महत्त्वाचे फॅक्ट्स नाही आहेत, एक 2-3 फॅक्ट्स फक्त आपण बघून घेऊ आपण. तुमचं पहिलं म्हणजे उष्णतेचे SI मधील एकक काय तुमच्या तर जूल आहे आणि सीजीएस मध्ये युनिट तुमचं काय तर कॅलरी आहे. मी बरोबर सांगतोय की जे युनिट्स आहेत ना ते युनिट्स फार महत्त्वाचे आहेत, तुम्ही काय लक्षात ठेवायचं काम करायचं. ठीक आहे ना. पुढे म्हणजे बघा 1 कॅलरी उष्णता म्हणजेच काय म्हणतो आपण 4.18 जूल एवढं काय की त्याचं कन्व्हर्जन तुमचं असते. आणि मग 1 ग्रॅम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजे काय असते 1 कॅलरी ऊर्जा. बघा कॅलरीची व्याख्या घेतली आपण. कॅलरीची व्याख्या काय तुमचं 1 ग्रॅम पाणी घेतलं, त्या 1 ग्रॅम पाण्याचं काय म्हणलो आपण की टेम्परेचर जर तुम्हाला 1 डिग्री वाढवायचं असेल तर तुम्हाला काय लागेल की 1 कॅलरी उष्णता लागेल तुमच्या. फक्त व्याख्या काय लक्षात तुमचं. बाकी ते एक एक्झाम्पल घेतले, एक्झाम्पल तुम्ही फक्त बघून ठेवा तुम्हाला जर माहिती असेल तर. मी काय करणार आहे की सगळे जे एक्झाम्पल्स आहेत इथून पुढे 8वी 9वी 10वीची ते एक्झाम्पल्स मी इथे डिस्कस करणार नाही. एक्झाम्पलसाठी मी वेगळी सेपरेट लेक्चर घेणार की ज्यामध्ये फक्त आणि फक्त आपण काय करणार की स्टेट बोर्ड मध्ये असण्याचे काही एक्झाम्पल्स आहेत ना ते आपण सॉल्व्ह करणार तुमची. इथं मी त्याचा एक्झाम्पल घेत नाही, तुम्ही फक्त बघून ठेवा तुमचे एक्झाम्पल. पण एक्झाम्पल आता आपण ह्या लेक्चर्स पण डिस्कस करणार नाही कारण की त्यामुळे लेक्चर्स काय होतील की फार लेंदी होऊन जातील. आपण एक्झाम्पलसाठी सेपरेट वेगळी काय करतोय की व्हिडिओज घेतो आपण तुमचे. ठीक आहे ना. नेक्स्ट उष्णतेचे सोर्स काय बघा. सोर्स ऑफ हीट तुमचे काय तर सूर्य. सूर्यामध्ये बघतो आपण की न्यूक्लिअर फ्युजन ही रिॲक्शन होते जी आपण डिस्कस केली. केंद्रिकीय एकीकरण नावाची आपण 2 प्रकारच्या रिॲक्शन बघितल्या, केंद्रिकीय विखंडन आणि केंद्रिकीय एकीकरण. त्यातले सूर्यामध्ये तुमचे कोणते होते केंद्रिकीय एकीकरण तुमचं. पृथ्वीमध्ये बघतो आपण तुमच्या काय की उष्णता आहे. रासायनिक ऊर्जेचे सोर्स तुमच्या काय काय लाकूड कोळसा पेट्रोल तुमचे काही सोर्स आहेत. विद्युत ऊर्जा आहे, अणु ऊर्जा आहे, हवा, हे सगळे तुमचे काय की उष्णतेचे वेगवेगळे सोर्स आहेत. कॉमन गोष्टी तुमच्या काय फार अवघड नाही. फक्त वरचं जे म्हणलो आपण की उष्णते SI मध्ये एकक काय तर जूल आहे आणि सीजीएस युनिट तुमचं काय तर कॅलरी त्याचं काय की युनिट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. ओके. आता इथे काय म्हटलं बघा ताप उष्णता आणि तापमान असं म्हटलं हीट अँड टेम्परेचर. याचा अर्थ काय बघा तुमच्या तर त्याची पण काही गरज नाही आपल्याला खरं तर याची काही गरज नाहीये. तुम्ही याला स्किप करू शकता, पूर्ण पार्ट स्किप करू शकता, याची काय आपल्याला आवश्यकता नाहीये. हा पार्ट जो आहे हा पार्ट मुद्दाम घेतला इथं फक्त म्हणलं फॅक्ट लक्षात ठेवा. जो वैद्यकीय तापमापी असते ना त्यामध्ये जवळपास बघतो आपण की जी रेंज असते त्याची रेंज किती असते 35 ते 42 त्याची काय असते की रेंज असते. आता तो वापरत नाहीये पण ती रेंज फक्त माहिती असतो तुम्हाला. ठीक आहे ना. इथे एक फॉर्म्युला घेतला याच्यावरती या वर्षीच्या राज्यसभेला क्वेश्चन पडलाय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. हा जो फॉर्म्युला आहे ना याच्यावरती या वर्षीच्या राज्यसभेला काय की क्वेश्चन आहे 2023 राज्यसभेला फक्त पूर्व परीक्षेला काय की हा क्वेश्चन पडलाय की
फॅरनहाइटचं कन्व्हर्जन तुमच्या काय की डिग्री सेल्सियस मध्ये करणं तुमच्या सूत्र काय तुमचं F-32 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू C/5 हा त्याचा काय की फॉर्म्युला C म्हणजे डिग्री सेल्सियस तुमचं बाय 5 तुमचा हा काय की फॉर्म्युला आहे कॉमन फॉर्म्युला आहे एक्झाम्पल तुम्ही घेतले बघा की 68 फॅरनहाइट हे तापमान सेल्सिअस आणि केल्विन या एककात किती असेल फॉर्म्युला बघा फॉर्म्युला काय आपला F म्हणजे फॅरनहाइट तुमचं किती आहे तर 68 डिग्री फॅरनहाइट तुमचा आहे मला खाली घेतला असेल पण मी परत सॉल्व्ह करतो इथं 68 फॅरनहाइट आहे वजा 32 करायचं आहे खाली घे तुम्हाला काय घ्यायचं 9 घ्यायचं आहे इज इक्वल टू काय म्हणतो आपण C/5 म्हणतो आपण तुमचं ठीक आहे ना कॉमन फार सोपी गणित तुमची असते फार अवघड तुमची नाहीये उत्तर काय तुमचं तर आता हे 8 मधून 2 गेले तुमचे 6 राहिले इथं तुमचे 3 राहिले खाली तुमचे 9 शिल्लक आहेत आणि तुमचं C/5 आहे तुमचं ठीक आहे ना 9 चौक 36 तुमचं येऊन जाईल आणि त्यानंतर बघतो आपण की 5 तुमच्या इकडे येतील 5 तुमच्या गुणीमध्ये होतील तुमचे सो 20 डिग्री सेल्सिअस हे काय असेल की उत्तर तुमचं असेल बघा आलं का 20 डिग्री सेल्सिअस सोपा फॉर्म्युला आहे याच्यावरती राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला क्वेश्चन तुमचं पडलाय फक्त फॉर्म्युला पाठ करायचा फॉर्म्युला काय तुमचा F-32 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू C/5 हा तुमचा फॉर्म्युला आहे ठीक आहे ना आणि हेच जर तुम्हाला एकदा तुम्ही काय केलं की डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट केलं की केल्विन मध्ये करणं काय फार अवघड नाही जे काय तुमचं उत्तर येईल डिग्री सेल्सिअसचं त्यामुळे फक्त काय करायचं की 273 ऍड करायचं जे उत्तर तुमचं येईल ते काय असणार आहे तुमचं तर केल्विन मध्ये तुमचं उत्तर असणार आहे 293.15 केल्विन तुमचं कारण का तो ऍक्युरेट फिगर तुमची किती आहे 73.15 तुमचं सो 293.15 हे तुमचं काय असेल की उत्तर असेल फार सोपं आहे राज्यसेवेला अशा प्रकारचे एक्झाम्पल पडणं 2 मार्क तुमचे काय मिळतील तुम्हाला हक्काच मिळून जातो तुमच्या फॉर्म्युला लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुम्हाला डिग्री सेल्सिअस सॉरी फॅरनहाइटचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री सेल्सिअस करायचं आहे तर फॉर्म्युला यूज करायचा तर F-32 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू C/5 आणि जे काही डिग्री सेल्सिअस उत्तर असेल ते तुम्हाला काय करायचं केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं काय करायचं फक्त की जे आलेलं उत्तर आहे तुमचं डिग्री सेल्सिअस त्यामुळे फक्त काय करायचं की 273.15 ऍड करायचं तुमचं काय असणार किती कन्व्हर्जन तुमच्या केल्विन मध्ये होणार आहे लक्षात ठेवा फार सोपं आहे एक्झाम जर पडलं तर आपल्याला ते येणं किंवा तिथे त्यावेळेस आठवणं काय की महत्वाचं आहे येस नेक्स्ट पुढचा पॉईंट काय बघा पुढच्या पॉईंटचं नाव आहे विशिष्ट उष्मा किंवा स्पेसिफिक हीट ठीक आहे ना काय म्हणते बघा याच्यामध्ये पदार्थाचा विशिष्ट उष्मा हा एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता असते यास C या चिन्हाने काय करतो की दर्शवतो आपण बघा काय म्हणले व्याख्या नीट समजून घ्या व्याख्या काय तुमची तर पदार्थाचा विशिष्ट उष्मा किंवा स्पेसिफिक हीट काय असते तर एकक वस्तुमान पदार्थाचे तापमान एकक वस्तुमान कळते ना वस्तुमान फिक्स ठेवा 1 किलो घ्या 10 किलो घ्या 5 किलो घ्या पण ते वस्तुमान काय असलं पाहिजे की फिक्स मटेरियल चेंज करा हो सोनं घ्या चांदी घ्या तांबे घ्या लोखंड घ्या पितळ घ्या पण किती घ्या प्रमाण त्यांचं प्रमाण कॉन्स्टंट ठेवा 1 किलो तर 1 किलो 5 किलो तर 5 किलो ठीक आहे ना त्याचं तापमान 1 अंशानं वाढवायचं झालं म्हणजे सोन्याचं तापमान ते जे 1 किलो सोनं होतं त्याचं तापमान 1 डिग्री वाढवायचं चांदीचं 1 डिग्री वाढवायचं तांब्याचं 1 डिग्री वाढवायचं ते वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे काय म्हणतो आपण तुमची तर विशिष्ट उष्मा म्हणतो आपण ते दाखवतो कसं आपण तिला आपण C या चिन्हानं दाखवतो लक्षात ठेवा ठीक आहे ना आणि त्याचं याचा पद्धतीमध्ये एकक काय तर जूल पर केजी डिग्री सेल्सिअस आणि सीचे युनिट तुमचं काय तर कॅलरी पर ग्रॅम सेल्सिअस तुमचं काय त्याचं सीचे मध्ये युनिट तुमचं असं ठीक आहे ना पुढे बघतोय आपण की याच्यामध्ये फॉर्म्युला एक तुम्हाला दिसेल बघा Q इज इक्वल टू M इंटू C इंटू TF मायनस TI म्हणजेच काय इथे वरती एक्सप्लेन घेतलं बघा की विशिष्ट उष्मा जो C म्हणतोय आपण वस्तुमान M असलेल्या वस्तूचे तापमान TI पासून TF पर्यंत वाढवायचे असल्यास Q इतकी ऊर्जा द्यावी लागेल आणि ही वस्तू काय तुमच्या कशावरती अवलंबून तुमच्या असेल वस्तुमान विशिष्ट उष्मान तुमच्या तापमानावरती अवलंबून तुमचं असेल बाकीची तुम्ही गोष्टी स्किप करा मी थोडक्यात सांगतो मला काय म्हणायचं त्यांना एकच मिनिट हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा तुमचा फॉर्म्युला काय बघा काय काय घेतले बघा फॉर्म्युला तुमच्या की जे आपण मगाशी म्हटलो की एखाद्या गोष्टीचं तुम्हाला काय करायचं की विशिष्ट उष्मा किंवा जी काय लागणारी उष्णता बघा Q म्हणजे काय तर द्यावी लागणारी ऊर्जा तुमची ठीक आहे ना सो ती द्यावी लागणारी ऊर्जा किती असेल ते तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही फॉर्म्युला काय यूज करता Q इज इक्वल टू वस्तुमान घ्या त्याची काय करा की तुम्ही स्पेसिफिक हीट जे तुमची ती स्पेसिफिक हीट घ्या त्याची आणि TF म्हणजे काय तर तुमचं वाढलेलं टेम्परेचर आणि TI म्हणजे काय तुमचं तर आधीचं टेम्परेचर हा फॉर्म्युला यूज करा तुम्हाला काय मिळते की तुमची द्यावी लागणारी तुमची उष्णता तुम्हाला मिळते तुमच्या हा एक फॉर्म्युला आहे याची काय तशी सॉरी टेबल आहे याची काय आपल्याला आवश्यकता नाहीये बाकी इथं देखील जो पार्ट बघतोय आपण ह्याची पण काही तुम्हाला तशी फारशी आवश्यकता नाहीये फक्त हा वरचा पार्ट काय करा की लक्षात ठेवा तुमचा ठीक आहे ना नेक्स्ट हा नेक्स्ट टॉपिक आपला जो ध्वनी नावाचा टॉपिक आहे आपला एकच मिनिट
ठीक आहे बघा. ठीक आहे, याच्यामध्ये पण ठीक आहे, दोन्हीचं काय करू आपण, इथं पण थोडक्यात दिले, काय फार दिलं नाहीये. आय गेस 9वीचं पुस्तक जे आहे त्या 9वीच्या पुस्तकामध्ये धनी चॅप्टर जो तुमचा तो फार तुमचा डिटेलमध्ये घेतलाय तुमचा. इथं तुमचे 2च फॅक्ट्स बघते, आता 2 फॅक्ट बघण्यामध्ये काही पॉईंट नाही, फक्त इथे फॅक्ट लक्षात ठेवा की पुरुषांचे जे स्वरतंतू असतात, हा एकच फॅक्ट लक्षात ठेवा आपण, पुरुषांचे जे स्वरतंतू असतात ते जवळपास 20 mm चे असतात आणि स्त्रियांचे तंतू किती असतात तर 15 mm चे असतात. फक्त हे फॅक्ट लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी आपण काय करू की 9वीच्या पुस्तकामध्ये डिटेल डिस्कस करू आपण, ठीक आहे ना. पुढचा हा पण चॅप्टर मला ते थोडक्यात घेतला. हा चॅप्टर देखील तुमचा काय की 10वीच्या पुस्तकामध्ये फार डिटेलमध्ये घेतलाय, तिथं आपण काय करू की हा चॅप्टर अजून डिटेलमध्ये डिस्कस करू आपण. ह्या गोष्टी तुमच्या काय होतील तिथं पण रिपीट तुमच्या होऊन जातील. आता हा जो चॅप्टर आहे तो मात्र बनवतो होतो तुमचा मानव निर्मित पदार्थ. बघा, ध्वनी आणि प्रकाश हे 2 चॅप्टर जे आहेत ना ते 9वी आणि 10वी मध्ये फार डिटेल डिस्कस केले, त्यामुळे आपण त्यांना इथे काय करतो की स्किप करतो. काय तिथं बेसिक गोष्टी आपल्याला ज्या आहेत ना त्या तिथं पण रिपीट तुमच्या होतील, त्यामुळे आता इथं बघत नाही आपण. हा जो चॅप्टर तो महत्त्वाचा तुमचा, ठीक आहे ना, की मानव निर्मित पदार्थ. त्यामध्ये पहिला बघतो आपण प्लास्टिक, ठीक आहे ना. प्लास्टिक मध्ये बघतो आपण की अकार्यता गुणधर्म असणारे व सेंद्रिय बहुवारिकांपासून बनलेले मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय असतं, प्लास्टिक असतं. फार महत्त्वाची व्याख्या आहे. काय म्हणलो आपण पहिलं की अकार्यता गुणधर्म. अकार्यता म्हणजे काय ना, त्याला हीट दिली, टेम्परेचर दिलं की ते काय करतं, त्याचा आकार बदलतो, तो आकार काय होतो त्याचा तसाच चेंज होतो, काय म्हणतो आपण अकार्यता, ठीक आहे ना. आणि सेंद्रिय बहुवारिकापासून बनलेला जो पदार्थ काय म्हणतो आपण प्लास्टिक म्हणतो आपण, ठीक आहे ना. सगळ्या प्लास्टिक रचना एकसारखी नसते, काहींची रेखीव तर काहींची असते की चक्र असते, मी ते स्किप करू शकते, ठीक आहे ना. बघा, ज्या हे महत्वाचं आहे, ज्या प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो त्यास थर्मोप्लास्टिक असं म्हणतात. हे फार महत्वाचं आहे. काय म्हणलं, ज्या प्लास्टिकला आपल्याला हवा तसा आकार देता येतो त्याला काय म्हणतो आपण थर्मोप्लास्टिक म्हणतो आपण. उदाहरणार्थ बघतो आपण पॉलिथिन आहे, पीव्हीसी आहे, याचा वापर कुठे होतो, खेळणी, कंगवे, प्लास्टिकचे ताट, ड्रोन तयार करण्याचा वापर होतो, ठीक आहे ना. पुढं विशिष्ट आकार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा उष्ण देऊन ज्याचा आकार बदलता येत नाही त्याला काय म्हणतो आपण थर्मोसेटिंग. दोन्ही टर्म लक्षात ठेवा. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय, ज्याला उष्णता दिल्यानंतर त्याचा आकार आपल्याला काय करतो बदलता येतो त्याला आपण थर्मोप्लास्टिक म्हणतोय. आणि ते काय म्हणतो आपण थर्मोसेटिंग म्हणजे काय की ज्याला उष्ण दिल्यानंतर आपण त्याचा आकार बदलू शकत नाही त्याला काय म्हणतो आपण थर्मोसेटिंग. याचा उपयोग कुठे होतो, विद्युत उपकरणं, बॅटरी, कुकर याचे जे हँडल जे आहेत ती तयार करायला आपण काय करतो तुमच्या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा यूज करतो आपण, ठीक आहे ना. पुढं पुढचा जो टेबल आहे तो टेबल महत्वाचा तुमचा. हा टेबल महत्वाचा आहे जिथं आपण काय करतोय थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग दोघांचे काय करतो आपण युजेस बघतोय आपण. बघा इथे घेतले बघा, पहिला आपण थर्मोप्लास्टिक बघतो. थर्मोप्लास्टिक म्हणजे काय ना की ज्याला उष्णता दिल्यानंतर त्याचा काय करता येतो की आपल्याला आकार चेंज करता येतो. त्यामध्ये काय काय बघतोय आपण, पहिला यूज आहे तुमचा पॉलीविनाइल क्लोराइड ज्याला आपण पीव्हीसी म्हणतो आपण. हा फुल फॉर्म तुम्हाला मे बी विचारतील, पीव्हीसीचा फुल फॉर्म काय तुमच्या पॉलीविनाइल क्लोराइड यूज करत होतो. बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युत वाहकांची आवरणं, फर्निचर, दोरखंड, खेळणी हे तयार करण्याचा यूज होतो. नेक्स्ट पुढचा आहे पॉलिस्टराईन ज्याला पीएस म्हणतो आपण. याचा यूज करत होतो रेफ्रिजरेटर यासारखी उद्योग उपकरणं, उष्मारोधक भाग, यंत्रांचे गिअर, खेळणी, त्यानंतर संरक्षण आवरण सीडी हे तयार करताना यूज करतो आपण त्याचा. पॉलिइथिलीन ज्याचा वापर दुधाच्या पिशव्या, पॅकिंग पिशव्या, मऊ गार्डन पाईप यासाठी होतो. पॉलिप्रोपिलीन पीपी ज्याला म्हणतो आपण, लाऊडस्पीकर, वाहनांचे भाग, दोरखंड, चटया, प्रवेशातील उपकरण काय करतो आपण हा पॉलिप्रोपिलीनचा यूज करतो आपण. आता थर्मोसेटिंग जो आहे त्याचे काय यूज बघतोय आपण. पहिले त्यातलं बॅकलाइट त्याचा यूज कुठे होतोय, रेडिओ, टीव्ही, टेलिफोन, कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडल जे काळ्या तुमचं असतं ते तयार करताना काय यूज करतो आपण बॅकलाइट यूज करतो. फार महत्वाचा एक्झाम्पल तुमचे विचारतात हे लक्षात ठेवा तुमचं. मेलामाइन कुठे यूज करतो, कपबशा, प्लेट, ट्रे, विमानाचे इंजिनचे काही भाग, विद्युत रोधक, ध्वनिरोधक आवरणे हे तयार करताना यूज करतो आपण. पॉली युरेथेन तुमचं सरबोट, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनाच्या सीट सगळ्यात यूज करतो आपण, ठीक आहे ना. पॉलिस्टर तंतुकाच बनवण्यासाठी आपण काय करतो याचा यूज करतो. हा टेबल फार महत्वाचा आहे. त्यातला सगळ्या फॅक्ट्स काय की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे ना. नेक्स्ट आहे थर्मोकॉल बघतोय आपण. थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टराईन या संश्लिष्ट पदार्थाचे ग्रुप आहे. 100 डिग्री पेक्षा अधिक तापमानावरती ते द्रव अवस्थेत असतं आणि थंड केल्यावर स्थावर अवस्थेत होतं. त्याला हवाचा आकार देता येतो आणि नाजूक अशा वस्तूंना काय करतो आपण संरक्षणाला यूज करतो आपण, ठीक आहे ना. सध्या पण थर्मोकॉलचा यूज जो आहे तो बॅन आहे, ज्यामुळे ल्युकेमिया सारखे रोग होण्याची काही शक्यता आपल्याला बघायला मिळते. काच जे आहे ती काच बनवताना बघतो आपण की वाळू, सोडा, चुनखडी, अल्प प्रमाणात काय बघतो आपण त्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड यांचं मिश्रण आपण काय करतो भट्टीमध्ये तापवतो आणि सिलिकॉन डायऑक्साईड त्यामध्ये काय करतो मदत करतो. हे काचेचं आपण लास्ट टाइम काय केलं की डिस्कस केलं, त्यामुळे परत रिपीट करत नाहीये, ठीक आहे. त्यानंतर इथं फक्त हे काचेचे प्रकार जे आहेत ते प्रकार बघू आपण. पहिला प्रकार आहे सिलिका काच.
ह्याचं काय बघा, तर सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यावरती बघतो की उष्णतेमुळे त्या अत्यल्प प्रमाणात पसरण पावतात. आम्लाचा त्यावरती काही परिणाम होत नाही. त्यामुळं प्रयोगशाळेतील वस्तू तयार करताना काय करतो आपण, सिलिका काच यूज करतो. हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा. सिलिका काच जे आहे तिचा वापर कुठं करतो आपण, प्रयोगशाळेतल्या वस्तू तयार करताना. का, कारण त्याच्यावरती बघतो आपण की आम्लाचा परिणाम होत नाही, उष्णतेचा परिणाम तुमचा होत नाही. त्यानंतर बोरोसिलिकेट काच, याचा वापर कुठं होतो बघा, याचा वापर औषधांवर या काचा परिणाम होत नाही. त्यामुळं औषध निर्मिती उद्योगात बघतो आपण काय होतो की बोरोसिलिकेट काच याचा काय करतो की आपण यूज करतो आपण. पुढची अल्कली सिलिकेट काच, ह्याच्यामध्ये बघतो आपण की ही पाण्यामध्ये विद्राव्य असते. त्यामुळं जलकाच किंवा वॉटर ग्लास बनवताना आपण काय करतो इथं यूज करतो. हे एक्झामला विचारतील, लक्षात ठेवा. मी परत रिपीट करतो, सिलिका काच, बोरोसिलिकेट काच, अल्कली सिलिकेट काच. त्यानंतर शिसेयुक्त काच, हिचं बघतो आपण की चकचकीत असते काच फार. त्यामुळे विजेचे दिवे, ट्यूबलाइट तयार करताना आपण काय करतो, तुमची शिसेयुक्त काच यूज करतो आपण. पुढच्या प्रकाशीय काच कशी बनते, वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड, बोरॉन यांचं बनते तुमची. आणि याचा वापर होतो चष्मे, दुर्बिणी, सूक्ष्मदर्शी, भिंगे हे तयार करताना यूज करतो आपण. पुढचं रंगीत काच, सोडा लाईम काच जी रंगहीन असते तिला आपण काय करतो, विषय रंग देतो आपण. तर याच्यामध्ये बघतो आपण की ठीक आहे, बाकीची काय आवश्यकता आपल्याला नाही. तुमचं फक्त हे लक्षात ठेवा की निळसर हिरवी काच मिळण्यासाठी आपण त्यामध्ये काय करतो, फेरस ऑक्साईड यूज करतो. लाल रंगाची काच मिळण्यासाठी आपण त्यामध्ये यूज काय करतो, कॉपर ऑक्साईड तुमचं यूज करतो आपण. पुढचे आहे संस्कारित काच, ज्यामध्ये बघतो आपण की वापर जो आहे तो काचेची उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी यूज करतो आपण. बाकी तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे ना. सो 2-4 मध्ये काय करा की काचेविषयीचे लक्षात ठेवूया आपण. ओके, परिसंस्था मध्ये काय मुद्दे आहेत का उपयोगाचे आपल्या, ठीक आहे. ते काही मुद्दे उपयोगाचे नाही तुमच्या, तुम्ही फक्त नोट्समध्ये वाचून ठेवू शकता. बाकीच्या गोष्टी तुमच्या तशा फारशा महत्त्वाच्या नाही आहेत. तर आता इथं आपलं जे 9वीचं पुस्तक, 8वीचं पुस्तक जे आपलं ते आपल्या इथं संपलेलं आहे. ह्या गोष्टी काय फारशा महत्त्वाच्या नाही तुमच्या, तुम्ही फक्त बघून देखील समजून घेऊ शकता. इकोसिस्टम म्हणजे काय फार थोडक्यात रेखाटले. आणि ह्याचे मुद्दे जे आहेत ते पुढच्या इयत्तेमध्ये 9वी आणि 10वीमध्ये अजून तुमच्या त्यामध्ये आपण ते बघू डिस्कस मध्ये तुमच्या, ठीक आहे ना. सो 8वी आपली इथं संपलेलं आहे. बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू की पुढच्या गोष्टी डिस्कस करू आपण. व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा, कारण का तुम्ही जर शेअर केला तर आम्हाला ते करायला मजा येईल तुमची, ठीक आहे ना. सो जितका व्हिडिओ शेअर करता येईल तुमच्या मित्रांना तितका त्याला शेअर करा, ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.